पोलीस पाटील हेमंत वारक हे या व्यक्तीचं त्यांनी माहिती संपादन करायला
धन्यवाद. तसेच पाऊस नाही त्याच्यामुळे त्याची कमी भाषा देऊ नको, असे टाळी पडत राहणार, टाळ्यांचा पाऊस राहावा. समोर बसून गाणं ही आमच्यासाठी सुवर्ण संधी. काय चुकला तर क्षमा करा, पहिलाच सांगतोय. दोघांची नावं घ्यायची राहिली. एक माझे मित्र यूट्यूबर मिनार वारंग या खास या सामन्याचं प्रक्षेपण करण्यासाठी इथे हजर आहेत. त्याप्रमाणे कोकण स्वप्ननगरीच्या आमच्या ह्या उमरज गावातील विशाल परब यांचे जरा जोरदार स्वागत करा. त्याप्रमाणे काय असतं माहिती आहे, वकील म्हणतात माका केस मिळाले म्हणजे कोणता तरी वाईट जाताना तो केस घेऊन येतो, तो माका पैसे घालतो. डॉक्टर म्हणतात कोणतरी आजारी पण आले माझ्याकडे येऊ दे, माका पैसे घाला. पण एक व्यक्ती अशी आहे जी म्हणतात की ह्याचा जेव्हा बरा होते म्हणजे भजन, ती व्यक्ती म्हणजे आमचे पडेल. जरा जोरदार टाळ्या पडेल का, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जोरदार ते करतात. धन्यवाद पडेलकर.
इथे आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील बरेच नामांकित बुवा पकवान वादक आलेले आहेत. कवठे काटा कुडाळहून सन्माननीय निलेश पेडणेकर आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचे स्वागत आहे. त्याचप्रमाणे त्यात अज्ञात सर्व कलाकारांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आणि या होमगत ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. Oh
धन्यवाद धन्यवाद. बक्षीस आलाय जाणत्या काही जणांना बरं असतं ना. त्याच्यामुळे होते तुम्ही आणि मागायच्या देशी रुपये घेतला तशी जाऊ तुमचे नाही तुम्ही रुपयापर्यंत थांबलेला मी. अच्छा अच्छा माका वाटलं माका सांगता रुपये घ्यायच्या असो असे व्हायचं काय आहे डबल वाईट म्हटल्यानंतर थोडासा काहीतरी वाईट करूचा लागतं. त्यांच्यावरती बोलणं म्हणजे माझी योग्यता नाही पण डबल वाईट तुमका काय ते गाव आहे ना घराकडे येऊन आमच्या गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील सन्माननीय हेमंत वारन यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये, पखवाज 100 रुपये, तबला 100 रुपये आणि कोरस 100 रुपये हेमंत वारन यांची उत्तरोत्तर भरभराट हो, त्याचप्रमाणे गावासाठी चांगलं काम त्यांच्या हातून हो अशी रामेश्वरांची प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वराची संधान मानणं आणि स्वतःबरोबर इतरांचंही मनोरंजन आणि प्रबोधन करणं म्हणजे भजन. बरोबर बोलले ऐकत नाही बरोबर सांगतात मी ऐकत नाही. येथे बा कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग. रामदासस्वामी म्हणून गेले येथे बा कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग. कदाचित म्हणाले व्यंग तरी प्रत्यय वाढले. कर्म कोणा चुकला नाही. जो योग तो कधी ना कधी जातो. जन्म आणि मृत्यू ही दोन पानं फक्त भगवंतांनी मधली पानं आपण कोण सोडली. त्यासाठी आपण घ्या दिलेला तुका कसा वागायचा तर तुझा तू ठरव. कर्म स्वातंत्र्य तुला दिलेला आणि तुझ्या कर्माने तू मोक्षापर्यंत जा असं भगवंताने सांगितलेलं. आपण काय करायचं ही जी मधली पान आहे ती आपण कशी भरायची ही प्रत्येकाकडे. भीष्मपितामह ज्याला पाठीमागचे 10 अवतार आठवत होते, पाठीमागच्या आपले 10 जन्म आठवत होते, असे भीष्मपितामह ज्यावेळी शरपंजरी पडले आणि कृष्ण भगवंतांना भेटायला गेले त्यावेळी भगवंताच्या चरणी त्यांनी एक विनंती केली, कृष्णा तू सगळं आणतोच रे, मग मी असा का. मी आयुष्यात कधीही
कोणाचंही वापर केलं नाही. माझे मागचे 10 जन्म मला आठवत आहे, मी कधीही कोणाचं मन दुखवलेलं नाही. मग माझी ही अवस्था का? त्यावेळी भगवंत म्हणाले, तुझ्या अनेक जन्माच्या अगोदर तू एक राजा होतास आणि रस्त्याने जात असताना घोड्यावर जमिनीवर पडलेला सरडा उचलून तो असा नुसता फेकला असं आणि तो पडला काटेरी कोपडावर. तिथे निवडणुकाचं झाड होतं, त्या निवडणुकाचे काटे भीष्माच्या शरीरात घुसले, त्या सरड्याच्या शरीरात घुसले आणि म्हणून ही शरपंथेची अवस्था तुझी झालेली. भीष्म जिथे सुटला नाही, प्रत्यक्ष राम जिथे सुटला नाही, प्रत्यक्ष कृष्ण जिथे सुटला नाही. कारण राम अवतारात वालीचा वध कसा केला, ताल वृक्षाच्या पाठीमागे लपून प्रभू रामचंद्रांनी वालीवर बाण मारला. कारण वालीची अशी अवस्था होती, वालीला असा वरदान होतं की तुझ्या समोर जो येईल तो तुझी अर्धी शक्ती, त्याची अर्धी शक्ती, लढण्याची अर्धी शक्ती तुझ्याकडे येईल, म्हणजे तू दुप्पट शक्तिशाली होशील, अशी वालीला वरदान होतं. आणि म्हणून त्याच्या समोर राहू नये म्हणून प्रभू रामचंद्रांनी ताड वृक्षाच्या पाठीमागून सरसंधान केलं आणि वाली मारला गेला. हे खरं म्हणजे रामावतारातील एकच कृत्य असं आहे की जे प्रभू रामचंद्रांनी पाठीमागे दडून केलं, ताड वृक्षाच्या पाठीमागे दडून केलं. परंतु तेच कर्म कृष्णावतारात द्वापारी युगाच्या वेळी त्यांचा अवतार झाला, त्यावेळी कृष्णावतारात त्यांनी काय केलं, तोच वाली जरा नावाच्या व्याधाच्या रूपात आला आणि त्याने शरसंधान केलं आणि कृष्णाच्या तळपायाला तो सची बाण लागला आणि कृष्णाला अवतार संपवावा लागला. म्हणून म्हटलंय की कर्म प्रत्येकाने आपलं कर्म चढवलं पाहिजे आणि भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आपलं कर्म चांगलं जर ठेवलं असेल आणि त्याचप्रमाणे जर नामस्मरण, भजन, संकीर्तन याच्यात जर काळ व्यतीत केला असेल, भगवंताच्या नामस्मरणात काळ व्यतीत केला असेल, तर आपलं कर्म नक्कीच चांगलं होईल. म्हणून म्हटलंय बघा, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया